हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे काही एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत। TCS व IBPS ने आतापर्यंत कंडक्ट केलेल्या सर्व एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत। सो इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। बरे वाईट या समासाचा प्रकार ओळखा। वैकल्पिक द्वंद्व, कर्मधारय, बहुव्रीही की इतरेतर द्वंद्व। बरे वाईट, तर याचा विग्रह काय होईल? तर बरे अथवा वाईट। आणि आपण पाहिलं होतं ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना अथवा किंवा वा या उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो तेव्हा वैकल्पिक द्वंद्व समास होतो। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। अथवा किंवा वा या उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात तेव्हा वैकल्पिक द्वंद्व समास असतो। बरे वाईट, बरे अथवा वाईट, त्यानंतर 15-16, 15 किंवा 16, मागे पुढे, मागे किंवा पुढे, त्यानंतर सत्य असत्य, सत्य किंवा असत्य, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, खरे खोटे, खरे किंवा खोटे, अथवा किंवा वा या उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात तेव्हा वैकल्पिक द्वंद्व समास। कर्मधारय समास केव्हा होतो? तर यामध्ये प्रथम पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते। कमल नयन, कमलासारखे नयन, कमल नयन, प्रथम पद विशेषण आणि दुसरे पद नाम। त्यानंतर रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, प्रथम पद विशेषण, दुसरे पद नाम। पितांबर, पिवळे असे वस्त्र, पिवळे प्रथम पद विशेषण आणि वस्त्र दुसरे पद नाम। महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, महान विशेषण, राष्ट्र नाम। त्यानंतर महादेव, महान असा देव, महान विशेषण, देव नाम, पहिले पद विशेषण दुसरे पद नाम। कोणता समास? कर्मधारय समास। दिव्य दृष्टी, दिव्य अशी दृष्टी, त्यानंतर महाराज, महान असा राजा, पहिले पद विशेषण दुसरे पद नाम। ठीक आहे। बहुव्रीही समासात काय येते? तर ज्या सामासिक शब्दांची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास असतो। लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो म्हणजेच विष्णू, दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतोय। वक्रतुंड, वक्र आहे तुंड म्हणजे तोंड ज्याचे असा तो म्हणजेच गणपती, तिसऱ्याच पदाचा बोध होतोय। लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो म्हणजेच गणपती, दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास। त्यानंतर निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास असतो। इतरेतर द्वंद्वमध्ये काय असते? तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि या उभयान्वयी अव्ययाचा वापर करतात तेव्हा इतरेतर द्वंद्व समास असतो। ने आणि आण, ने आण, ने आण म्हणजे ने आणि आण, आणि या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे। त्यानंतर आई वडील, आई आणि वडील, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, त्यानंतर बहीण भाऊ येईल, बहीण आणि भाऊ, विटी दांडू येईल, विटी आणि दांडू, पशु पक्षी, पशु आणि पक्षी, त्यानंतर कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन, आणि या उभयान्वयी अव्ययाचा वापर करतात तेव्हा इतरेतर द्वंद्व समास होतो। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। निळकंठ या समासाचा प्रकार ओळखा। कर्मधारय, बहुव्रीही, द्विगु, द्वंद्व। तर आत्ताच आपण डिस्कस केलं इथे। निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो। कोणत्या समासात पाहिलं होतं? तर बहुव्रीही समासाबद्दल बोललो होतो ना आपण। कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन बी मध्ये आहे। ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, त्यानंतर वक्रतुंड, वक्र आहे तोंड ज्याचे तो, लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो, तिसऱ्याच पदाचा बोध होतो बहुव्रीही समास। कर्मधारय काय पाहिलं? तर प्रथम पद विशेषण दुसरे पद नाम। महादेव, महान असा देव, प्रथम पद विशेषण दुसरे पद नाम। कमल नयन, प्रथम पद विशेषण दुसरे पद नाम। कमळासारखे नेत्र, त्यानंतर रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, पितांबर, पिवळे असे वस्त्र, प्रथम पद पिवळे विशेषण आहे दुसरे पद वस्त्र नाम आहे। महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, प्रथम पद विशेषण दुसरे पद नाम। कर्मधारय समास। द्विगु समासात काय असते? तर द्विगु समासात पहिले पद संख्या विशेषण असते, संख्या विशेषण आणि शब्दातून समूह दर्शवलेला असतो। जसे की नवरात्र, 9 रात्रींचा समूह, त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह, सप्तरंग,
7 रंगांचा समूह, पंचवटी 5 वडांचा समूह. पहिले पद संख्या विशेषण आणि शब्दातून समूह दर्शवलेला असतो. ठीक आहे. द्वंद्व समासात काय असते? तर द्वंद्व समासात एक असतो इतरेतर द्वंद्व, हे इथे आपण पाहिलं. यामध्ये आणि या उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला असतो. ने आण, ने आणि आण, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, विटी दांडू, विटी आणि दांडू, पशु पक्षी, पशु आणि पक्षी. त्यानंतर आई वडील, आई आणि वडील, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. यामध्ये आणि या उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला असतो. हा असतो इतरेतर द्वंद्व समास. त्यानंतर यामध्ये आणखी येतो वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व समास यामध्ये शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर केलेला असतो. आपण पाहिलं होतं ना, खरे खोटे, खरे किंवा खोटे, बरे वाईट, बरे किंवा वाईट, सत्य असत्य, सत्य किंवा असत्य. त्यानंतर पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, 15-16, 15 किंवा 16, अथवा किंवा वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर केलेला असतो. वैकल्पिक द्वंद्व समास. आणि यामध्ये आणखी एक समास येतो, तो म्हणजे समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्वमध्ये काय येते? तर यामध्ये शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय तशाच प्रकारच्या आणखी घटकांचा सुद्धा अंतर्भाव केलेला असतो. चहा पाणी, चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ. त्यानंतर वेणीफणी, वेणीफणी व इतर साज शृंगार. मीठ भाकर, मीठ भाकरी आणि इतर साधे खाद्यपदार्थ. त्यानंतर केर कचरा, भाजीपाला, बाजारहाट. ही सर्व आहेत तुमच्या समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गायरान या समासाचा प्रकार ओळखा. तत्पुरुष, द्वंद्व, अव्ययीभाव की बहुव्रीही. गायरान कोणता समास येईल? तर विग्रह काय येईल याचा? गायरानचा. तर गायींसाठी रान, गायींसाठी रान, गायरान. साठी म्हणजे चतुर्थी विभक्ती आहे, म्हणून हा विभक्ती तत्पुरुष समास आहे. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर तत्पुरुष ऑप्शन ए मध्ये आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. तत्पुरुष समासामध्ये चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे. ठीक आहे. चतुर्थी विभक्ती तत्पुरुषमध्ये आणखी काय येईल? तर तपाचरण, तपाचरण, तपासाठी चरण. त्यानंतर ब्राह्मण भोजन येईल, ब्राह्मणांसाठी भोजन. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. सचिवालय, सचिवासाठी आलय. ही सर्व आहेत विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी. हा कोणता अलंकार आहे? स्वभावोक्ती अलंकार, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती, अनुप्रास. सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी. तर जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय कोणत्या अलंकारात असतात? तर जेव्हा वाक्यात जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय असे शब्द वापरलेले असतात तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार होतो. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी. त्यानंतर हा आंबा जणू साखरच. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे रूप जणू. त्याचे अक्षर जणू काय मोतीच. ही सर्व आहेत तुमच्या उत्प्रेक्ष अलंकाराची उदाहरणे. स्वभावोक्ती अलंकारामध्ये काय येते? तर जेव्हा एखाद्या प्राण्याचे, स्थळाचे, वस्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते तेव्हा स्वभावोक्ती अलंकार असतो. यावर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केलेवरी उदर, पांडुर निष्कलंक. हे सेंटेन्स नेहमी एक्झामला विचारण्यात येते. स्वभावोक्ती अलंकार. त्यानंतर गणपतवाडी विडी पितांना चावायचा नुसतीच काडी. हे सुद्धा एक सेंटेन्स खूप वेळा एक्झामला रिपीट होते. ही आहेत स्वभावोक्ती अलंकाराची उदाहरणे. अतिशयोक्तीमध्ये काय येते? तर यामध्ये एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगितलेली असते. अतिशयोक्ती अलंकार. ती रडली समुद्रच्या समुद्र. अतिशयोक्ती अलंकार. अनुप्रासमध्ये काय येते? तर यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती असते. बालिश, बहु, बायकांत, बडबडला. ब या अक्षराची पुनरावृत्ती आहे. अनुप्रास अलंकार येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रकार ओळखा. प्रकार नाही, प्रयोग ओळखायचा आहे. भावे, कर्तरी, कर्मणी की संकीर्ण. रामाने रावणास मारले मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे. खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. रामाने रावणास मारले कोणता प्रयोग येईल? तर वाक्यात कर्ता आहे राम, रामाला कर्त्याला प्रत्यय आहे, सो कर्तरी प्रयोग येणार नाही. त्यानंतर रावण, वाक्यात कर्म आहे रावण, कर्माला सुद्धा प्रत्यय आहे.
रावणास स प्रत्यय आहे, सो हा कर्मणी प्रयोग सुद्धा येणार नाही. भावे प्रयोग येईल का? तर भावे प्रयोगात काय असते? तर कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय असते. वाक्य सकर्मक असल्यास कर्ता व कर्माला दोघांना प्रत्यय असतो आणि अकर्मक असल्यास कर्त्याला प्रत्यय असतो. आणि यामध्ये क्रियापद हे स्वतंत्र तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. सो भावे प्रयोग येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. रामाने रावणास मारले, धोंडूने गाईला बांधले, त्यानंतर आईने मुलास मारले, ही सर्व भावे प्रयोगाची उदाहरणे आहेत. ठीक आहे. भावे प्रयोगात कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो. त्यानंतर क्रियापद हे कर्ता व कर्म दोघांनुसार बदलत नाही व क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? दर्शक, नामसदृश, संबंधी की सार्वनामिक? जो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर जो, जी, जे, ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत ना, कारण ती मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्याशी संबंध दाखवतात. जो, जी, जे, ज्या ही मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्या यांच्याशी संबंध दाखवतात. सो संबंधी सर्वनाम आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. जोने तोशी संबंध दाखवला आहे, सो संबंधी सर्वनाम. आणि तो, ती, ते, त्या ही कोणती सर्वनामे आहेत? तर ही येतात दर्शक सर्वनामे. ही आहेत दर्शक सर्वनामे. तो, ती, ते, त्या. आणि याचबरोबर हा, ही, हे, ह्या. तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या ही आहेत दर्शक सर्वनामे. आणि जो, जी, जे, ज्या संबंधी सर्वनामे. आता मला तुम्ही सांगाल सर्वनामांचे किती प्रकार पडतात? किती प्रकार आहेत सर्वनामांचे? तर सर्वनामांचे 6 प्रकार आहेत. 1 पुरुषवाचक, 2 दर्शक, त्यानंतर 3 संबंधी, 4 प्रश्नार्थक, त्यानंतर 5वा येईल सामान्य किंवा अनिश्चित आणि 6वा असतो आत्मवाचक. ठीक आहे. आणि एकूण सर्वनामे किती आहेत मराठीत? तर एकूण 9 सर्वनामे आहेत. 6 प्रकार आणि सर्वनामे 9 आहेत. 9 कोणती? तर मी, त्यानंतर तू, त्यानंतर तो, ती, ते, त्या, त्यानंतर हा, ही, हे, ह्या, त्यानंतर येईल जो, जी, जे, ज्या. 1 2 3 4 5. त्यानंतर 6वा आहे कोण, त्यानंतर 7 आपण, 8 स्वतः आणि 9 काय. ही आहेत मराठीतील 9 सर्वनामे. स्वतः, काय, आपण, कोण, जो, जी, जे, ज्या, हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या आणि मी आणि तू. ठीक आहे. यामध्ये आपण दर्शक सर्वनामांमध्ये काय पाहिलं? तर तो, ती, ते, त्या आणि हा, ही, हे, ह्या ही आहेत दर्शक सर्वनामे. आणि संबंधी सर्वनामे जो, जी, जे, ज्या. ठीक आहे. आत्मवाचक सर्वनामांमध्ये काय येते? तर आपण, स्वतः ही आहेत आत्मवाचक सर्वनामे. त्यानंतर सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे कोणती आहेत? तर कोण, काय ही आहेत सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? अधोरेखित शब्द म्हणजे स्वतः सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? अनिश्चित, संबंधी, दर्शक की आत्मवाचक? तर आत्ताच आपण इथे पाहिले ना, आपण, स्वतः कोणत्या प्रकारात येतात? तर आत्मवाचक सर्वनामे आहेत नाही. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. स्वतः आणि आपण ही आहेत आत्मवाचक सर्वनामे. दर्शकमध्ये काय पाहिलं आपण? तर हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या दर्शक सर्वनामे. संबंधी जो, जी, जे, ज्या संबंधी. अनिश्चितमध्ये काय पाहिलं? तर अनिश्चित किंवा सामान्य कोण, त्यानंतर काय ही आहेत अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पुढील शब्दांतील दासीला अनेकवचनी शब्द शोधा. दासिया, दास्या, दासी की दासे? दासीचा अनेकवचनी शब्द. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट होतो. तर दासीचं अनेकवचन दासीच असते. ऑप्शन सी. आणखी कोणते अनेकवचनी शब्द विचारण्यात येतात? तर जळूचं अनेकवचन काय येईल? जळवा. आणखी तर सासू, सासूचं काय येईल? तर सासवा, सासू, सासवा. चूकचं काय येईल? चूक, चुका. एकवचनी शब्दात
चूक या शब्दात च ला दीर्घ उकार असतो आणि याचा अनेकवचनी होताना च चा उकार ऱ्हस्व होतो। चुका या शब्दात च ला ऱ्हस्व उकार असतो। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा। विरुद्ध लिंगी नर्तन, नर्तनकार, नर्तक की नृत्यक। नर्तिकाचा विरुद्ध लिंगी काय येईल? तर नर्तक येईल ना, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नर्तन येणार नाही, नर्तनकार सुद्धा येणार नाही, नर्तक नर्तिका। विरुद्ध लिंगीमध्ये आणखी काय विचारण्यात येते? तर हंस काय येईल? हंसी। त्यानंतर खोंड विचारण्यात येतो, खोंडचं काय येईल विरुद्ध लिंगी? तर कालवड, कालवड। त्यानंतर राजाचं विरुद्ध लिंगी काय येईल? तर राज्ञी येते, राज्ञी। त्यानंतर विद्वानचं सुद्धा विचारण्यात येते, विद्वानचं विरुद्ध लिंगी विदुषी येते, विदुषी। ठीक आहे, आणखी काय विचारण्यात येते? तर उंटचं विरुद्ध लिंगी सुद्धा विचारतात, काय येईल? तर सांडणी, सांडणी। ठीक आहे, कवीचं काय येते? तर कवयित्री, कवयित्री। ठीक आहे, बोकाचं काय येते? बोका, तर बोकाचं भाटी, भाटी म्हणजे मांजर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। पुढील शब्दांतील स्त्रीलिंगी रूप ओळखा। सिंहचं स्त्रीलिंगी सिंहीण, सिंहीण, छावा वरीलपैकी नाही। सिंहचं स्त्रीलिंगी रूप, तर सिंहचं स्त्रीलिंगी सिंहीण असते। ऑप्शन ए मधलं सिंहीण येईल की बी मधलं सिंहीण येईल? तर सिंहीण या शब्दात ह ला दीर्घ विलांटी असते। कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन बी मध्ये आहे। ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। सिंहाचं स्त्रीलिंगी सिंहीण असते, ज्यामध्ये ह ला दीर्घ वेलांटी असते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। पुढील वाक्याचा प्रकार ओळखा। जे चकाकते ते सोने नसते। केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त की प्रधान वाक्य? जे चकाकते ते सोने नसते। तर जेव्हा वाक्य जे ते, त्यानंतर जर, तर, की, म्हणून, म्हणजे, त्यानंतर कारण, कारण की या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, तेव्हा ते मिश्र वाक्य असते। कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन बी मध्ये आहे। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। जे चकाकते ते सोने नसते, जे ते मिश्र वाक्य। आणखी कोणतं उदाहरण आहे मिश्र वाक्याचं? तर जो तळे राखील तो पाणी चाखील, जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला। ही सर्व आहेत मिश्र वाक्य। संयुक्त वाक्यामध्ये काय असते? तर जेव्हा दोन वाक्य आणि त्यानंतर व, किंवा, अथवा, पण, परंतु, सबब या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, तेव्हा संयुक्त वाक्य होते। ठीक आहे, मिश्र वाक्यांचे कोणते प्रकार असतात? तर यामध्ये स्वरूपबोधक असते, कारणबोधक असते, उद्देशबोधक असते आणि संकेतबोधक असते। आणि संयुक्त वाक्यामध्ये काय येते? तर समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक ही आहेत संयुक्त वाक्य। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। पुढील समासाचा प्रकार सांगा। दररोज, द्वंद्व, बहुव्रीही, तत्पुरुष की अव्ययी भाव? हा सुद्धा शब्द खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो। कोणता समास येईल? तर दर, त्यानंतर गैर, त्यानंतर बिन, हर, बे यासारखे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द असतात अव्ययी भाव समासाची उदाहरणे। दररोज, त्यानंतर दर साल, गैरहजर, गैरशिस्त, बिनधास्त, त्यानंतर हररोज, बेशक, बेलाशक ही सर्व आहेत तुमच्या अव्ययी भाव समासाची उदाहरणे। त्यानंतर आणखी काय येते अव्ययी भाव समासामध्ये? तर घरोघरी, पानोपानी, जागोजागी, गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस हे शब्दसुद्धा असतात अव्ययी भाव समासात। आणखी काय येते अव्ययी भाव समासात? तर आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागून तयार झालेले शब्दसुद्धा अव्ययी भाव समासात येतात। आजन्म, आमरण, प्रतिक्षण, यथाविधी, यथावकाश, यथाक्रम, प्रतिवर्ष हे सुद्धा सर्व शब्द येतात अव्ययी भाव समासामध्ये। ठीक आहे, सो दररोज अव्ययी भाव समास येईल ऑप्शन डी। दर, गैर, बिन, हर, बे हे उपसर्ग लागून बनलेले शब्द असतात अव्ययी भाव समासाची उदाहरणे। ठीक आहे, द्वंद्व समासात आपण काय पाहिलं? तर एक तर पाहिलं इतरेतर द्वंद्व। यामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर केलेला असतो। बहीण भाऊ, बहीण व भाऊ, विटी दांडू, विटी आणि दांडू, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, त्यानंतर आई वडील, राम लक्ष्मण, कृष्ण अर्जुन ही सर्व आहेत इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणे। त्यानंतर आपण पाहिलं वैकल्पिक द्वंद्व।
यामध्ये अथवा किंवा वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर केलेला असतो. पाप पुण्य, सत्यासत्य, बरे वाईट, खरे खोटे, 15-16 ही सर्व वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत. आणि यामध्ये तिसरा प्रकार पाहिला आपण समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व यामध्ये आपण पाहिलं बाजारात, चहापाणी, केर कचरा, भाजीपाला, त्यानंतर शेतीवाडी, वेणीफणी. ठीक आहे. त्यानंतर तत्पुरुष समासामध्ये येते तुमचं विभक्ती तत्पुरुष समास. आपण पाहिलं ना, गायरान, गायींसाठी रान, तपाचरण, तपासाठी चरण, ब्राह्मण भोजन, ब्राह्मणांसाठी भोजन. त्यानंतर तोंडपाठ, तोंडा ने पाठ, सचिवालय, क्रीडांगण. त्यानंतर चोरभय, जातीभ्रष्ट, राजवाडा ही सर्व आहेत तुमची विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणे. त्यानंतर आपण कर्मधारय समाससुद्धा पाहिला ना, हा सुद्धा तत्पुरुष समासात येतो. यात पहिले पद विशेषण असते आणि दुसरे पद नाम असते. आपण पाहिलं होतं ना, रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. पहिले पद रक्त विशेषण, दुसरे पद चंदन नाम. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, पहिले पद महान विशेषण, दुसरे पद राष्ट्र नाम. पितांबर, पिवळे असे वस्त्र, पहिले पद विशेषण, दुसरे पद वस्त्र नाम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वेणीफणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर आता ऑप्शन्स पाहू नका. वेणीफणी कशात पाहिलं आपण? तर वेणीफणी बाजार हाट, चहा पाणी, शेतीवाडी, मीठ भाकर, भाजीपाला, केर कचरा कोणत्या समासात येतात ते? तर समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत ना ही. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पावलोपावली या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष, अव्ययीभाव, द्वंद्व की षष्ठी तत्पुरुष? पावलोपावली. तर पावलोपावली, गल्लोगल्ली, जागोजागी, दारोदारी, घरोघरी कोणत्या समासात पाहिलं होतं आपण? तर अव्ययीभाव समासाबद्दल पाहिलं होतं ना, ऑप्शन बी. आणखी काय पाहिलं होतं आपण यात? तर आ, प्रति, त्यानंतर यथा हे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द. आजन्म, आमरण, प्रतिक्षण, यथाविधी, यथावकाश, प्रतिवर्ष हे सुद्धा अव्ययीभाव समासात येतात. त्यानंतर आणखी काय पाहिलं? तर बे, हर, दर, बिन, गैर यासारखे उपसर्ग लागलेले शब्द. बिनधास्त, दरसाल, गैरहजर, बिनचूक, गैरशिस्त, दररोज. ठीक आहे. हे शब्दसुद्धा येतात अव्ययीभाव समासात. षष्ठी तत्पुरुषमध्ये काय येईल? तर विभक्ती तत्पुरुषमध्ये येईल ना षष्ठी तत्पुरुष. षष्ठी विभक्ती म्हणजे चा, ची, चे. नदी काठ येईल, नदी चा काठ षष्ठी तत्पुरुष. मगर मिठी, मगरेची मिठी, ची षष्ठी तत्पुरुष. त्यानंतर घर धनी, घराचा धनी, चा म्हणजे षष्ठी तत्पुरुष. वाघनख येईल, वाघाचे नख, चे म्हणजे षष्ठी तत्पुरुष. गायमुख येईल, गाईचे मुख, चे षष्ठी तत्पुरुष. त्यानंतर राजपुत्र, राजाचा पुत्र, षष्ठी तत्पुरुष. राजवाडा, राजाचा वाडा. ठीक आहे. ही सर्व येतील तुमची षष्ठी तत्पुरुष समासाची उदाहरणे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पुरणपोळी या शब्दातील योग्य समास तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही की द्विगु? पुरणपोळी. तर पुरणपोळी म्हणजे पुरण घालून केलेली पोळी. आणि ज्या समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यम पदलोपी तत्पुरुष समास म्हणतात. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. त्यानंतर साखर भात, साखर घालून केलेला भात. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे, कांदे पोहे. त्यानंतर वांगी भात, चुलत सासरा, घोडेस्वार, मामे भाऊ ही सर्व आहेत तुमच्या मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाची उदाहरणे. ऑप्शन्समध्ये काय आहे? तर तत्पुरुष समास, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. तत्पुरुष समासात मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. TCS व IBPSने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा यात आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स खूप वेळा रिपीट होताना दिसत आहेत. त्यामुळे ही सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.